अस्वस्थ मनाला शांत करतात गीतेतील हे 5 नियम. प्रत्येकानं आपल्या आयुष्यात एकदा तरी गीता वाचावी, कारण माणसांच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं गीतेमध्ये मिळतात. तर मित्रांनो, जाणून घेऊयात गीतेतील 5 महत्त्वाचे नियम. पण त्यापूर्वी दररोज नवनवीन माहितीसाठी आपल्या ATV मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारं घंटीचं बटन ऑन करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. श्रीमद भगवद्गीता हा केवळ एक पवित्र ग्रंथ नाही, तर जगण्यासाठी एक अद्वितीय मार्गदर्शक देखील आहे. जीवनातील अडचणी, संघर्ष आणि मानसिक अशांततेतून जात असलेल्या सर्वांसाठी गीतेतील शिकवण अमूल्य आहे. हे भगवान श्रीकृष्णाचं अमृतासारखं भाषण आहे, जे पाण्याच्या थेंबाप्रमाणे अस्वस्थ मनावर परिणाम करते. जसे गरम आणि उकळते दूध पाण्याच्या शिंपडण्यानं थंड होतं. गीतेचे भक्त आणि वाचक म्हणतात की ज्यांचं मन अशांत आहे किंवा भटकत आहे, त्यांना गीता तणावापासून मुक्ततेचा मार्ग दाखवते. चला तर मग आपण गीतेतील भगवान श्रीकृष्णाच्या 5 शिकवणींबद्दल जाणून घेऊया, ज्या मनाच्या गाठी सोडवतात आणि तणावातून मुक्तता देतात. परिणामाची चिंता करू नये. श्रीमद भगवद्गीता आपल्याला सांगते की मानवांना फक्त त्यांचे कर्तव्य पार पाडण्याचा अधिकार आहे, फळाची इच्छा करण्याचा नाही. तो म्हणतो की फळाची इच्छा करू नका, कारण कर्मात आसक्त होऊ नका. म्हणून आपण आपले काम करत राहिलं पाहिजे आणि परिणामांची चिंता करू नये. जेव्हा आपल्याला निकालांची अपेक्षा नसते, तेव्हा अपयशाची भीती नसते आणि आपण शांत राहण्यास सक्षम असतो. प्रत्येक काम बुद्धिमत्ता आणि विवेकानं करा. गीतेच्या शिकवणीनुसार माणसानं प्रत्येक काम बुद्धिमत्ता आणि विवेकानं करावं, तरच यश शक्य आहे. जीवनात सर्व काम केवळ बुद्धिमत्ता आणि विवेक बुद्धीला प्राधान्य देऊन शक्य आहे. ते असंही म्हणतात की आपण नेहमी आपलं मन शांत ठेवलं पाहिजे आणि त्यागाच्या भावनेनं आपलं कार्य केलं पाहिजे. तो पुन्हा एकदा म्हणतो की फळाची इच्छा न करता कर्म केल्यानं कर्माची ओढ राहत नाही. भक्तीचा शेवट देवात आहे. गीतेच्या 18व्या अध्यायात असं म्हटलंय की जेव्हा आपण सर्व धर्म सोडून फक्त देवाचा आश्रय घेतो, तेव्हा सर्व प्रकारचं भय आणि चिंता दूर होतात. भगवान श्रीकृष्ण संशयी अर्जुनाला आश्वासन देतात की त्यानं सर्व धर्माचा त्याग करावा आणि माझ्याच आश्रयाला जावं. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन, म्हणून शोक करू नकोस. अशा प्रलोभनांपासून सावध राहा. गीतेच्या एका श्लोकात आपल्याला सांसारिक सुखांच्या आसक्तीपासून सावध राहण्यास सांगितलंय. आसक्तीमुळे सांसारिक गोष्टींबद्दलची आसक्ती वाढते. भौतिक गोष्टींशी असलेली ही ओढ तणाव आणि गोंधळाचं मूळ कारण आहे. म्हणून आपण सांस्कारिक गोष्टींपासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गीतेची ही शिकवण आपल्याला सांगते की इच्छा आसक्तीतून निर्माण होते आणि क्रोध हा इच्छेतून जन्माला येतो. तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याबरोबर इतरांना पण शेअर करा. तसेच याविषयी आपलं मत काय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.